हॅपरन्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यातील प्राचीन लेण्या यांची माहिती पाहणार आहोत की पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या लेण्या आहेत, त्या कुठं आहेत, ती सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. तर या ठिकाणी पहा, पुणे जिल्ह्यामध्ये जी कार्ला लेणी आहे, ती कार्ला लेणी आहे पहा, लोणावळ्याच्या जवळ. आणि कार्ला लेणीमध्ये प्रसिद्ध काय आहे तर भव्य चैत्यगृह ते प्रसिद्ध आहे. आणि या भव्य चैत्यगृह ज्या ठिकाणी आहे ना, त्याच्या प्रवेशद्वारावरच, कार्ला लेणीच्या या प्रवेशद्वारावरच एकविरा देवीचं मंदिरसुद्धा आहे. आणि एकविरा देवीचं मंदिर हे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे, तर ते पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर या कार्ला लेणीच्या जवळच भाजे लेणी आहे पहा. आणि ही जी भाजे लेणी आहे ना, ही बौद्ध लेणी आहे. कार्ला लेणीसुद्धा बौद्ध लेणीच आहे. आणि ही जी भाजे लेणी आहे ना, ही 2 किल्ल्यांच्या पायथ्याशी आहे. एक आहे विसापूरचा किल्ला आणि दुसरा आहे लोहगडचा किल्ला. आणि या भाजे लेणीच्या जवळ प्रसिद्ध असा भाजे धबधबासुद्धा आहे. त्याच्यानंतर बेडशे लेणी आहे पहा. तर ही जी बेडशे लेणी आहे, ती बेडशे लेणी जी आहे ती पुणे जिल्ह्यातील जुन्या लेण्यांपैकी एक आहे. आणि कामशेतवरून पवना नगरला जाताना ही बेडशे लेणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही सुद्धा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यामध्ये, आणि हे जे कार्ला लेणी, भाजे लेणी आणि बेडशी लेणी, या तिन्ही लेण्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये आहेत आणि लोणावळ्याच्या जवळ आहेत, ते लक्षात असू द्या. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये लेण्याद्री लेणी आहे. आता ही जी लेण्याद्री लेणी आहे ना, तिचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायक आहेत त्यापैकी 5 अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. तर या लेण्याद्री लेणीमध्ये गिरिजात्मक नावाचे जे अष्टविनायक आहेत ते आहे, ते पण माहिती असू द्या. त्याच्यानंतरची लेणी आहे आणि या लेण्याद्री लेणीच्या जवळच शिवनेरी किल्लासुद्धा आहे. या आता अजून एक लेणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये, ती आहे पाताळेश्वर लेणी. आता ही जी पाताळेश्वर लेणी आहे ना, ती पुणे शहरामध्येच आहे. पुण्यामधील प्रसिद्ध असा जो रस्ता आहे, जेंगली महाराज रोड, ज्याला आपण JM रोड असं म्हणतो, तर त्याच्या सुरुवातीलाच ही पाताळेश्वर लेणी आहे. या लेणीमध्ये महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे ही पाताळेश्वर लेणी हिंदू धर्माशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आहे पहा नाणेघाट लेणी. ही हा एक ऐतिहासिक व्यापारी मार्ग होता आणि विशेष म्हणजे ही जी नाणेघाट लेणी आहे ना, या लेणीमध्ये एक असा टोल नाका होता आणि तिथून जाणारे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून टोल वसूल केला जायचा. आणि मिळालेला टोल तिथे एक रांजण होता, त्यामध्ये टाकला जायचा. तो रांजण आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.